तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। मुंबईनंतर आता जाऊया पुण्यात, कारण उद्धव ठाकरे आज पुण्यात असणार आहेत। पुण्याचा दौरा आहे उद्धव ठाकरेंचा। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। अण्णाभाऊ साठे सभागृहात उद्धव ठाकरेंची बैठक पार पडेल। शाखा प्रमुखांशी उद्धव ठाकरे संवाद साधतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, कशी जय्यत तयारी सुरू आहे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी? लागवी खरं तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जो पुणे दौरा आहे तो अत्यंत महत्त्वाचा म्हणावा लागेल, कारण स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही जी आजची बैठक आहे ती पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये पक्षाच्या ज्या शाखा प्रमुखाची सगळी बैठक जी आहे ती आयोजित केलेली आहे। यामध्ये शहर पक्षामधील जे अंतर्गत वेगवेगळे विषय आहेत त्या सगळ्यामध्ये त्यांचं चिंतन केलं जाणार आहे। आपण पाहिलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पुण्यामध्ये मोठी ताकद आहे। अनेक आंदोलन करून जे आहेत या पक्षानं आपला जो पक्ष आहे तो या ठिकाणी जिवंत ठेवलेला आहे। 2 शहराध्यक्ष पुण्यामध्ये सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यरत आहेत। त्याचबरोबर वसंत मोरे हे प्रवक्ते, त्याचबरोबर सुषमा अंधारे हे सगळे आजच्या या सगळ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। 12:30 वाजता उद्धव ठाकरे जे आहेत ते पुण्यातील पत्रकार भवन जे आहे त्या ठिकाणी पत्रकारांशी त्यांचा वार्तालाप असणार आहे। त्यानंतर पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृह जे आहे त्या ठिकाणी पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर श्रीकांत ठाकरे यांच्या नावाने जे म्युझियम तयार होतं कात्रज या ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे। एकंदरीत 3 महत्त्वाचे कार्यक्रम जे आहेत आज उद्धव ठाकरे यांचे पुण्यामध्ये आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेच्या शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह आपल्याला बघायला या ठिकाणी भेटत आहे। कारण पक्ष जरी फुटला तरी पुण्यातील कडवट शिवसैनिक आहेत ते कोणत्या इतर पक्षामध्ये गेलेले नाहीत किंवा शिंदे गट असो भाजपा असो या पक्षामध्ये इथल्या महत्त्वाचा जो शिवसैनिक आहे तो गेलेला नाही। जो मूळ शिवसैनिक आहे तो जशाचा तसा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभा आहे। एकंदरीत आजच्या या सगळ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। लागवी अगदी तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।